की अख्खी मुंबई भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी मॅक्रॉनच्या स्वागतासाठी रंगवून ठेवली आहे, पोस्टरबाजी केलेली आहे. बहुतेक मॅक्रॉन त्याच्या निवडणुकीला प्रचारासाठी आता या लोकांना बोलवेल. एकनाथ शिंदे, अमित साटम, माझ्याकडे प्रचाराला या लोकांची येड्यांची जत्रा भरलेली आहे. येड्यांची जत्रा म्हणजे काय आणि या जत्रेतले इतर येडे कोण यापेक्षा या जत्रेबाहेरचा एक वेडा. एखाद्या मोठ्या आजाराचे छोटे छोटे दुष्परिणाम, ज्याला आपण शुद्ध मराठीत साईड इफेक्ट म्हणतो, ते दिसू लागले की माणसाचं बाह्यरूप तर पालटतंच. जोडीला माणसाच्या अंतर्मनावर, मेंदूवर याचा काही परिणाम झालाय का हे सुद्धा डॉक्टरांना तपासावं लागतं. डोक्यावर परिणाम झालेला असेल तर माणूस भैसाटल्यागत काही बाई बोलू लागतो. लोकांना चार चौघात शिव्या घालणं हे त्यातलंच एक लक्षण आहे. अरे यड झावा आहे तू, अरे यड झावा आहे तू, अरे यड झावा आहे तू, हे ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. दुसरं म्हणजे माणूस आपल्यातला सुसंस्कृतपणा, सभ्यता, मर्यादा आणि स्त्री दाक्षिण्य ह्या ज्या काही सो कॉल्ड गोष्टी असतात ना, त्या सगळ्या विसरून मग तो काही बाई बरळायला लागतो. ए भोसडीचे गाबात मादरचोद फोन ठेव, फोन मादरचोद फोन ठेव. नाही असं का छानपणा करायचा नाही. फोन ठेव. हाऊ कॅन यू फॉरगेट? अरे गाते मादरचोद, तुझ्या आईची ध्यान साली भोसडीची मादरचोद. मला शिकवते का तू? ऐकून घेतो म्हणून मादरचोद. तू काय समजते तुझं? मला माझ्या नादाला लागायचं नाही, तुला परत सांगतो मी. आता झालंय काय तर आपण ज्या महानुभावांबद्दल बोलतोय त्यांच्या भैसाटलेपणावर त्यांच्या विरोधातल्या अनेकांनी उत्तर देताना किंवा त्यांना समजावताना, साहेब तुम्ही चांगल्या डॉक्टरांना दाखवा असंही सुचवून पाहिलेलं आहे. मला राऊत साहेबांची खूप काळजी वाटते. तर मला वाटतं महाराष्ट्राला संजय राऊतजींची खूप गरज आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण आपल्या प्रकृतीची चांगली काळजी घेतली पाहिजे तर मी डॉक्टर जो आहे तो कुठला सुचवू शकतो. स्क्रिझोफेनिया सारखा आजार, हा आजार का होतो तर त्याच्याही मुळाशी गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तर त्यांच्या बिहेवियरकडे पाहून आहे ना, मला असं वाटतं की सिझोफ्रेनिया सारखा आजार जो आहे तो त्यांना होतोय काय असा मला म्हणजे त्याचे सिम्पटम्स दिसायला लागलेले आहेत. म्हणजे आभासिक विश्व आणि वास्तविक विश्वामध्ये त्यांनी जे आहे याच्यामध्ये गल्लत केलेली आहे. एका आभासिक विश्वामध्ये ते आज राहत आहेत, एका काल्पनिक विश्वामध्ये राहत आहेत आणि काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करतायत. पण काय करणार, वेड्यांच्या गोतावळ्यात राहून बथ्थड झालेल्या मेंदूवर परिणाम शून्य. संजय राऊतचा वरचा भाग सटकलेला आहे. संजय राऊतचा वरचा भाग सटकलेला आहे. संजय राऊतचा वरचा भाग सटकलेला आहे. 100 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर माणसाच्या अवेळी बोलणं, अशा पद्धतीने बोलणं म्हणजे आपल्या नागपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये असं कुठेही वेड्यांचं रुग्णालय असेल तर एक बेड त्यांच्यासाठी बुक करा. त्यांचा 31 तारखा वेड्यांच्या बेडवर गेलं पाहिजे. कसा असा माणूस उद्धव ठाकरेंबरोबरच असू शकतो. वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा, एवढं सोपं आहे. म्हणजे आपसात बरोबर शोभून दिसतात. नितेश राणे बोलू द्या की श्रीकांत शिंदे बोलू द्या की आणखी कोणी, आमच्या साहेबांवर याचा ढिम्म देखील परिणाम होताना दिसला नाही, किंबहुना परिणाम झालाच नाही आजवर. मग दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत गेली. अगदी सामान्य वाटणारं दुखणं वाढता वाढता वाढे आज राईचा पर्वत बनलाय. आपण पाहतोय, आपल्या समोरच आहे सारं. बघा, या लोकांची येड्यांची जत्रा भरलेली आहे. परदेशी अध्यक्ष, प्रधानमंत्री, नेते येतात आणि जातात. यात राजकीय पक्षांचा काय संबंध आहे? हे मला कोणीतरी सांगितलं की अख्खी मुंबई भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी मॅक्रॉनच्या स्वागतासाठी रंगवून ठेवली आहे, पोस्टरबाजी केलेली आहे. बहुतेक मॅक्रॉन त्याच्या निवडणुकीला प्रचारासाठी आता या लोकांना बोलवेल. एकनाथ शिंदे, अमित साटम, माझ्याकडे प्रचाराला या. फ्रान्समध्ये जेवढे त्याच्या कधी एवढे पोस्टर नसतील लागले तेवढे या मुंबईत लागलेले आहेत. बोललो ना, येड्यांची जत्रा आहे. हे जे सगळे लोक आहेत यांना काय वाटतं कळत नाही. अख्खी मुंबईचं ट्रॅफिक जाम करून ठेवलं आहे. मला आता कोर्टात जायचं आहे. आत्ता चेक केलं मी, 4 तास लागतील सांगितलं. का तर मॅक्रॉन येणार आहेत. मॅक्रॉन येतात ना. यापूर्वी का परदेशी पाहुणे आले नाहीत का या मुंबईमध्ये, या देशामध्ये? पण मॅक्रॉनपेक्षा हा प्रधानमंत्री मोदींचा शो असेल.
ते आता गाड्यातून दाखवणार, सी मिस्टर मॅक्रॉन युअर ऑल फोटोज, माय पार्टी हॅज डन दिस. हा बोला ना, येड्यांची जत्रा आहे. काय करणार आता, आलिया भोगासी. शेवटी या देशात राहायचं आहे. तापसी पन्नू ना, तापसी पन्नू ही तिच्या तोंडून निघालेले जे शब्द आहेत, नमस्कार करून, मुझे देश में रहना है, ही या देशाची स्थिती आहे. तुम्हाला या पहिले काय म्हणायचे, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आता काय, इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करना होगा. हा, हे जाऊन सांगा कोणीतरी मॅक्रॉनला. पण रावसाहेब, असं दिसतं आहे की दोन पक्षांमध्ये स्पर्धा आहे, कोण जास्त जोरात स्वागत करतो, मॅक्रॉनचं. भाजप की शिंदे शिवसेना, हो. जी पोस्टर्सचं युद्ध दिसतं आहे. नाही, कदाचित मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा स्पर्धा सुरू होईल भविष्यामध्ये, की आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा. काही मुलं, हे येड्यांची जत्रा आहे. हे सरकार आणि हे पक्ष म्हणजे येड्यांची जत्रा आहे, हे बघा. मॅक्रॉन सुद्धा हसेलाच. मॅक्रॉन त्याच्या बायकोला फोन करून सांगेलाच. हेच ते मॅक्रॉनने त्यांच्या बायकोने त्यांच्या कणफडात मारली होती विमानात, आणि टी व्हीवर पाहिलं. ठीक आहे, चांगलं आहे, करा स्पर्धा करा. आता हे सगळं ऐकल्यानंतर येड्यांची जत्रा म्हणजे काय आणि या जत्रेतले इतर येडे कोण, यापेक्षा या जत्रेबाहेरचा एक वेडा, जो इतरांना वेडं ठरवण्याचा आटापिटा सतत करतोय, त्यांचे वेडेचाळे आताच या व्हिडिओतून मी तुमच्यासमोर मांडलेत. मित्रो, भारतात अतिथी देवो भवचा नारा दिला जातो, हे ते तत्त्व पाळलं जातं आपल्याकडे. मॅक्रॉन जे आलेत भारतात, हे भारताचे राजकीय अतिथी आहेत. ते आलेत, त्यांचं आदरातिथ्य व्हायला हवं. आणि जर मॅक्रॉन यांच्या स्वागताला एअरपोर्टजवळ 1-2 फ्लेक्स कोणीतरी लावले असतील, तर तो बिचारा मॅक्रॉन खुश होईल ते बघून. आणि दुसऱ्यांच्या खुशीत आपली खुशी शोधणारे भारतीय त्यामुळे स्वतःला धन्य समजत असतील, तर राऊतांच्या पोटात का दुखतंय? मित्रो, राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याच्या शक्यता दाट झाल्यात. त्यात शरीर साथ देत नाही. आता असं म्हटल्यावर माणूस थोडासा बिथरतो. राऊत बिथरलेत का असा प्रश्न मी विचारणार नाही, कारण ते सतत तशाच आविर्भावात वावरत मात्र असतात आणि तशाच टोनमध्ये बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या नादाला न लागलेलं बरं, नाहीतर खोपडी सटकली तर आपल्यालाही ऐकावं लागेल. अरे येड झावा आहे तू. महाराष्ट्रात राहायचेही वांदे होतील, ते वेगळं. महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये.